पेबल्स मराठी. माकड आणि मगर. एक माकड एका सफरचंदाच्या झाडावर मज्जेत राहत होतं. त्या झाडाजवळून एक नदी वाहत होती. एकदा त्या नदीतून एक मगर बाहेर आला. त्या मगराला खूप भूक लागली होती. मगरीने माकडाकडे सफरचंद मागितलं. माकडाने काही फळं दिली. मगरीने आनंदाने सगळी फळं खाऊन टाकली आणि बघता बघता माकड आणि मगर पक्के दोस्त झाले. मगर नदी पलीकडे जाऊन आपल्या बायकोला म्हणाला की आज मी किती छान सफरचंद खाल्ली. पण मगराची बायको खूप दुष्ट होती. ती मगराला म्हणाली, जर सफरचंद एवढी गोड असतील तर ती रोज रोज खाणाऱ्या त्या माकडाचं हृदय किती गोड असेल. ती मगराला म्हणाली, जा आणि आताच्या आता मला त्या माकडाचं हृदय घेऊन ये. मगर विचारात पडला, पण तरीही तो माकडाकडे जाऊन म्हणाला की माकड भाऊ, माझ्या बायकोने तुला मेजवानीला बोलवलंय, चलणार आहे माझ्या बरोबर. माकडाने ते आमंत्रण स्वीकारलं आणि मगरीच्या पाठीवर बसून तो त्याच्या घरी जायला निघाला. आता ते किनाऱ्यापासून खूप दूर आले होते. नदीच्या मध्यावर आल्यावर मगराला राहावलं नाही. त्याने माकडाला सगळं खरं खरं सांगून टाकलं. माकड खूप हुशार होतं. तो मगराला लगेच म्हणाला की अरे मित्रा, तू मला आधीच सांगायचं ना, मी तर माझं हृदय त्या झाडावरच ठेवून आलोय. असं कर, तू मला पुन्हा त्या झाडाकडे घेऊन जा, मी माझं हृदय तुला देऊन टाकतो. मगराला खरंच वाटलं. ते परत त्या माकडाला घेऊन त्या झाडाजवळ गेलं. झाड जवळ येताच माकडाने टुनकर झाडावर उडी मारली आणि मगराला म्हणाला, अरे मगरा, जा तुझ्या त्या बायकोला सांग, तुझा नवरा या जगातला सर्वात मूर्ख प्राणी आहे. तर मुलांनो, ह्या गोष्टीवरनं आपण हे शिकलो की कधीही लोभीपणा करू नये. लांडगा आला रे आला. एका गावात एक धनगर मुलगा होता. तो रोज त्याच्या मेंढ्यांना गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. मेंढ्यांना चरायला सोडून तो एके ठिकाणी शांत बसून राहायचा. पण त्याला ह्या कामाचा खूप कंटाळा यायचा. एके दिवशी त्याने तिकडे काम करणाऱ्या लोकांची गंमत करायचं ठरवलं. तो जोरात ओरडला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. हे तिकडच्या लोकांनी ऐकलं आणि आपली शेतातली कामं सोडून काठी घेऊन धावत धावत त्याच्या जवळ आले. पण बघतात तर काय, इकडे लांडगाच नव्हता. शेतकऱ्यांना खूप राग आला. त्यांना बघून तो मुलगा जोर जोरात हसू लागला. हा 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 हा, कशी गंमत केली. पण शेतकऱ्यांना खूप राग आला. ते रागवून तिकडून निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्या मुलाने पुन्हा हीच गंमत करायचं ठरवलं. तो ओरडू लागला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. त्याचा आवाज ऐकून शेतकरी पुन्हा आपली कामं सोडून काठी घेऊन धावत आले. पण बघतात तर काय, लांडगा तर नव्हताच. शेतकऱ्यांची गंमत बघून तो मुलगा जोर जोरात हसू लागला. फसवलं फसवलं. शेतकऱ्यांना तर खूप राग आला. ते त्याला म्हणाले, तू पुन्हा असं केलंस तर आम्ही तुझ्या मदतीला येणार नाही. असं म्हणून ते रागाने तिकडून निघून गेले. काही दिवसांनी मेंढ्या चरायला तो पुन्हा गावाबाहेर घेऊन गेला आणि अचानक खरोखरच तिकडे एक लांडगा आला आणि एक एक करून मेंढ्या मारू लागला. मुलगा खूप घाबरला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो एका झाडावर चढून बसला. तो मदतीसाठी ओरडू लागला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, वाचवा वाचवा. पण ह्यावेळी त्याच्या मदतीसाठी कोणीच शेतकरी आले नाहीत आणि लांडग्याने एक एक करून सगळ्या मेंढ्या मारून टाकल्या. त्या मुलाला त्याची चूक लक्षात आली. खोटं बोलणं ही वाईट गोष्ट आहे. आपण जर खोटं बोललो तर लोक आपल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत. तर मुलांनो, ह्या गोष्टीवरनं आपण असं शिकलो की खोटं बोलणाऱ्यांवर कुणीही विश्वास ठेवत नाही, जरी तो खरं बोलत असला तरीही. म्हणून आपण कधीही खोटं बोलायचं नाही. प्रामाणिक लाकूड तोड्या.
एका गावात एक लाकूड तोड्या होता. तो जंगलात जाऊन लाकूड तोडत असे. नेहमीप्रमाणे लाकूड तोडायला तो जंगलात गेला आणि नदीकाठी असलेल्या एका झाडावर बसून तो लाकूड तोडू लागला. लाकूड तोडता तोडता त्याच्या हातात असलेली कुऱ्हाड सटकली आणि खाली नदीत पाण्यात पडली. त्याने कुऱ्हाड शोधायचा खूप प्रयत्न केला, पण त्याला काही कुऱ्हाड मिळालीच नाही. मग दुःखी होऊन तो नदीकाठी रडत बसला. त्याचं रडणं ऐकून जलदेवी प्रकट झाली. तिने लाकूड तोड्याला विचारलं, का रे, तू का बरं रडतोस? तेव्हा लाकूड तोड्याने तिला सगळं काही सांगून टाकलं. जलदेवीला त्याची दया आली. ती त्याला म्हणाली, तू चिंता नको करू, मी तुला तुझी कुऱ्हाड परत मिळवून देईन. असं म्हणून ती पाण्यात गेली आणि सोन्याची कुऱ्हाड घेऊन बाहेर आली. तिने लाकूड तोड्याला विचारलं, लाकूड तोड्या, हीच का तुझी कुऱ्हाड? तेव्हा लाकूड तोड्या म्हणाला, नाही नाही, ही कुऱ्हाड माझी नाही. ती पुन्हा पाण्यात गेली आणि ह्यावेळी चांदीची कुऱ्हाड घेऊन परत आली. तिने लाकूड तोड्याला विचारलं, लाकूड तोड्या, हीच का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्या म्हणाला, नाही नाही, ही कुऱ्हाड माझी नाही. ती पुन्हा पाण्यात गेली आणि ह्यावेळी मात्र लाकूड तोड्याची लोखंडी कुऱ्हाड घेऊन परत आली. तिने पुन्हा लाकूड तोड्याला विचारलं, लाकूड तोड्या, हीच का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्या म्हणाला, हो हो, हीच माझी कुऱ्हाड. देवी, हीच माझी कुऱ्हाड. त्याचा प्रामाणिकपणा बघून जलदेवी खुश झाली आणि आशीर्वाद म्हणून सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड त्याला भेट दिली. लाकूड तोड्या खूप खुश झाला आणि आनंदाने घरी गेला. तर मुलांनो, ह्या गोष्टीवरनं आपण हे शिकलो, प्रामाणिकपणा आणि खरेपणा ह्याचे फळ नेहमी मिळतेच. एकलव्याची गुरुदक्षिणा. एकलव्य जंगलात राहणारा एक भिल्ल मुलगा होता. एकलव्याला जगातील सर्वात महान धनुर्धारी व्हायचं होतं. एकलव्याला गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य व्हायचं होतं. गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला धनुर्विद्येची शिक्षा देण्यास नकार दिला, पण एकलव्य खचला नाही. त्याने गुरु द्रोणाचार्यांची एक मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीसमोर दररोज त्याने सराव केला आणि लवकरच एकलव्य एक निपुण धनुर्धारी झाला. द्रोणाचार्यांना ही गोष्ट कळताच ते बेचैन झाले. त्यांना भीती वाटू लागली की ह्या भिल्ल मुलाने आपल्या प्रिय शिष्य अर्जुनाला मागे टाकले तर. द्रोणाचार्यांनी मुद्दामच गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याकडे त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला. गुरुभक्त एकलव्याने क्षणाचाही विचार न करता अंगठा कापून दिला. असा हा एकलव्य आजही आपल्या गुरुनिष्ठेसाठी ओळखला जातो. तात्पर्य, ह्या गोष्टीवरनं आपण हे शिकलो की गुरुजनांचा नेहमी आदर करावा. श्रावण बाळ. श्रावण नावाचा एक गरीब मुलगा होता. त्याचं त्याच्या आईबाबांवर खूप प्रेम होतं. श्रावण त्यांची दिवस रात्र खूप सेवा करायचा. एकदा श्रावण आईबाबांना घेऊन तीर्थयात्रेला निघाला. श्रावणाचे आईबाबा वृद्ध आणि आंधळे होते, म्हणून श्रावणाने एक कावड तयार केली आणि त्या कावडीत आईबाबांना बसून तो प्रवास करू लागला. प्रवास करता करता ते एका जंगलात पोहोचले. श्रावणाच्या आईबाबांना खूप तहान लागली होती, म्हणून तो पाणी आणण्यासाठी एका तलावाजवळ गेला. पण पाणी भरत असताना राजा दशरथाचा बाण श्रावणाला लागला आणि तो जखमी झाला. मृत्यू जवळ येत असतानाही श्रावणाला आपल्या आईबाबांची खूप काळजी होती, म्हणून तो राजा दशरथाला म्हणाला की माझे आईबाबा खूप तहानलेले आहेत, तू आधी जा आणि त्यांना पाणी पाज. तात्पर्य, ह्या गोष्टीवरनं आपण हे शिकलो की नेहमी आपल्या आईबाबांवर प्रेम करावं आणि त्यांची काळजी घ्यावी. आनंदाचे मोजमाप. एका कुटुंबात राम आणि राधा राहायचे. त्यांना अर्जुन नावाचा एक मुलगा होता. राम कारखान्यात काम करायचा आणि खूप कष्ट करून आपलं घर चालवायचा. अर्जुन खूपच हट्टी होता. तो रोज बाबांकडे नवीन नवीन वस्तूंची मागणी करायचा. एकदा त्याने बाबांना नवीन बूट आणायला सांगितले. अर्जुनला हवे असलेले बूट आणण्यासाठी राम दुकानात गेला, पण जे बूट अर्जुनला हवे होते ते खूपच महाग होते, म्हणून रामने
दुसरे बूट विकत घेतले, पण अर्जुनला ते बूट अजिबात आवडले नाही. त्याला खूप राग आला आणि तो घरातनं निघून गेला. चालता चालता तो एका बस स्टॉपवर थांबला आणि बस स्टॉपवर बसून सतत त्या बुटांचा विचार करत होता आणि दुःखी होता. तेवढ्यात एक मुलगा तिकडे चालत आला. तो मुलगा कुबड्यांच्या सहाय्याने चालत होता. त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते हे बघून अर्जुनाला धक्का बसला. मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला देवाने पाय आणि एवढे प्रेम करणारे आई बाबा दिले आहेत. तेव्हा त्याला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने देवाचे आभार मानले आणि त्या दिवशीपासनं अर्जुन एक शहाण्या मुलासारखा वागू लागला. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की आपल्याकडे जे आहे त्यातच समाधान मानले पाहिजे. शेतकरी आणि त्याची आळशी मुलं. एका गावात राजेश नावाचा एक कष्टाळू शेतकरी राहत होता. राजेशला करण, अर्जुन आणि यश नावाची 3 मुलं होती. पण त्याची तिन्ही मुलं अतिशय आळशी होती. त्यामुळे राजेश सतत आपल्या शेताच्या आणि मुलांच्या चिंतेत असायचा. एकदा राजेशला एक युक्ती सुचली. त्याने आपल्या तिन्ही मुलांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की मी शेतात एक खजिना लपवून ठेवला आहे आणि जर का तुम्ही तो खजिना शोधलात तर तो सगळा तुमचा. हे ऐकून राजेशच्या तिन्ही मुलांना खूप आनंद झाला. दुसऱ्याच दिवशी ते तिघही शेतात गेले आणि त्यांनी शेत खोदायला सुरुवात केली. एका बाजूने करण, एका बाजूने अर्जुन आणि मधोमध यश. आणि थोड्याच वेळात त्यांनी पूर्ण माती उपसली, पण त्यांना काहीच मिळालं नाही. मग राजेश म्हणाला, मुलांनो, आता तुम्ही पूर्ण शेत उपसलंय. आता आपण एक काम करू, आपण ह्यात बियाणं पेरू. मुलं त्या गोष्टीला तयार झालीत आणि थोड्याच दिवसात त्यांचं शेत हिरव्यागार पिकांनी बहरून आलं. राजेश आणि त्याची मुलं खूप आनंदी झाली. तेव्हा राजेश आपल्या मुलांना म्हणाला, मुलांनो, हाच तुमचा खरा खजिना. मुलांना ही गोष्ट पटली आणि ते कष्ट करू लागले. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण शिकलो, कष्टाचे फळ गोड असते. पेबल्स मराठी.